आणि अशी मस्तपैकी कट करायची आणि ह्या चटणीमध्ये अशी डिप करायची. आंब्याचा सीझन सुरू झालाय, म्हटलं तुमच्याबरोबर छान आंब्याची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी शेअर करूया. आमच्या कोकणी लोकात आमगेलेंतू बन्स म्हळ्यार केळ्याची पुरी म्हणजेच काय, आमच्या कोकणी भाषेमध्ये किंवा कोकणी लोकांमध्ये बन्स म्हणून एक फार फेमस नाश्त्याचा प्रकार आहे स्नॅक्सचा. जी केळी खूप जास्त पिकली जातात ना, तर त्याच्यापासून हा बन्सचा प्रकार बनवला जातो. मग मला असं वाटलं की फ्रूट्सपासूनच ही बनलेली जर पुरी असेल तर का नाही आपण मँगोपासून ट्राय करूया. आणि खरंच सांगते, जेव्हा मी ही बनवली, जेव्हा मी ह्याच्यात इनोव्हेशन घातलं, तेव्हा असं मला लक्षात आलं की केळ्याच्या बन्सापेक्षा सुद्धा आंब्याची बन्स खूप छान लागतात आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर. कसं करायचं चला बघूया. इथं एक मी 4 आंब्याचा रस काढून ठेवलेला आहे. हा जो रस आहे हा मी आपण जे तर बन्स करणार आंब्याची बन्स त्याच्यासाठी आहे. आणि हा जो आहे हा चटणी करणार आहे मी तुमच्यासाठी, स्पेशल मँगो चटणी त्याच्यासाठी आहे. आता इथं हा दोन आंब्याचा रस आहे आणि ह्याची जेव्हा आपण पिळून त्याचा गर काढतो तेव्हा त्याची सालं जी असतात ती आपण मोस्टली पाण्यामध्ये धुतो, म्हणजे त्याचा वरचा जो गर असेल तो काढण्यासाठी. तर तसं न करता एक अर्धा वाटी दूध घाला आणि त्या दुधामध्ये ते सालं स्वच्छ धुवून त्यातला उरलेला रस काढून घ्या. जर तुम्ही चमच्याने डायरेक्ट काढलं तर दूध सुद्धा घालायची गरज नाही आहे. इथं तशा पद्धतीनंच मी हा रस काढलेला आहे. आता हा जो रस आहे हा आपण पहिला मिक्सरमध्ये घालूया. याच्यामध्ये एक अर्धा वाटी साखर, पाव चमचा खायचा सोडा, अर्धा वाटी दही, चवीपुरता मीठ, हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून आणायचं. हे असं तयार होतं. आता काय करायचं, इथं मी अर्धा कणिक आणि अर्धा मैदा घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्र चाळून घेतलेलं आहे. आता हे किती प्रमाणात घ्यायचं, हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे भिजेल इतकं पीठ घालत राहायचं. म्हणून थोडं एक्स्ट्रा पीठ पण आपण बाजूला ठेवून घेतलेलं आहे. याचं एक्झॅक्ट प्रमाण का कळू शकत नाही, कारण आंब्याचा जेव्हा रस आपण काढतो तर तो आंबा लहान असू शकतो, मोठा असू शकतो, तर त्याचं प्रमाण तितकंसं समजत नाही. म्हणून जसं आपण पीठ मळत जातो थोडं कोरडं पीठ बाजूला ठेवायचं, लागेल तसं त्यात थोडं थोडं पीठ ॲड करायचं आणि मग आपण हे पूर्ण पुरीचं पीठ तयार करून घ्यायचं. आता ह्याच्यात काय करते, सगळ्यात आधी थोडंसं जिरं घालते. जिऱ्याने छान चव येते ह्याला. आणि मग हे मिश्रण मँगोचं आणि आता हे पीठ मळून घेते. हे पीठ खूप घट्ट मळायचं नाही, थोडंसं सैलसर मळायचं. कलर किती छान आलाय बघा. आपण ह्याच्यात हळद वगैरे काही घातली नाही, खायचा कलर घातला नाही, तरी कलर आपल्या ह्या पिठाचा खूप छान येतो. असा केळ्याच्या बन्साचा येत नाही, कारण केळी जी असतात ती काळी होतात. आता असं पीठ झालं, थोडी थोडीशी ही कणिक आणि मैद्याची मिक्सचर जे आहे ते घालत राहायचं आणि पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं. खूप घट्ट नाही हां, आपण चपातीला पीठ मळतो ना तेवढं नाही. छान एअर बबल्स तयार होतात आणि ब्रेडसारखं तयार होतं. आणि कलर किती छान आला आहे बघा. आपण हळद वगैरे काहीच घातलेली नाही आहे हां. आणि आता हा एका बाउलमध्ये झाकून थोडंसं तेल जे आहे ना ते असं वरून लावून ठेवायचं, म्हणजे पीठ काळं होत नाही. आणि गच्च झाकण लावून बाहेरच ठेवायचं ह्याला फर्मेंट होण्यासाठी. जवळपास आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 5-6 तास बस आहे. नाही तर काय करायचं, सरळ रात्री मळून ठेवायचं, बाहेरच ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा हाताने, हलक्या हाताने मळून आपण बन्स करायचे. ते कसे करायचे दाखवते, पण त्याच्या आधी तुम्हाला मँगो चटणी दाखवते कशी करायची. 2 आंब्याचा पल्प आहे,
याच्यामध्ये चुकून सुद्धा साल पाण्यात वगैरे धुवून घालू नका. प्युअर मँगो पल्प घ्या, दूध सुद्धा घालू नका, कारण आपल्याला आंब्याची चटणी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये आंब्याचा फ्लेवर प्रॉमिनेंटली आला पाहिजे, त्यामुळे प्युअर आंब्याचा रस पाहिजे. आता ह्याच्यात काय काय घालायचं दाखवते. थोडी साखर, नंतर फक्त कुटलेली मिरची, हिरवी मिरची, चटणी आहे, थोडं तिखटपणा पाहिजे म्हणून, ओके. आणि चवीपुरता मीठ. आता ह्याला छान फोडणी देऊया. इथं बघा तूप ठेवलंय, 2 सुक्या मिरच्या झालं की ह्याच्यामध्ये मोहरी तडतडली की ह्याच्यावर घाला. आणि ही मँगो चटणी रेडी. हे मी तुमच्यासाठी पीठ आधीच करून ठेवले, जेणेकरून तुम्हाला बन्स कसे होतात ते दाखवता येईल म्हणून. हे असं होते बघा, इतकं मऊ. कलर किती छान आलाय बघा. आता ह्याच्या पण गोळे तयार करूया. आणि तांदळाचं पीठ घ्या हां, कारण कसं असतं हे थोडंसं चिकट होतं. फार तेल लावण्यापेक्षा तांदळाचं पीठ लावलं ना तर लाटायला इझी जातं. खूप जाड नको, खूप पातळ नको, असं लाटून घ्या. टुम्म फुटते आणि कलर किती छान आलाय बघा, मँगो कलर. छान दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्या हां, गडबड करू नका. प्रॉपर तळली गेली पाहिजे ती, तर चवीला छान लागणार. त्या बुडबुड्या पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत. फुगलेले मँगो बन्स मस्ट ट्राय रेसिपी आहे. आमगेल रेसिपी असा, थोडी इनोव्हेटिव्ह असा, केळ्या जागी हा मँगो वापरेल असा. म्हणजेच केळ्याच्या ठिकाणी मी आंबा वापरलेला आहे, पण खूप टेस्टी लागते. मस्ट ट्राय रेसिपी आहे. मँगो सीझन चालू आहे, त्यामुळं अजिबात ही रेसिपी स्किप करू नका, संपूर्ण बघा. अगदी सोपी आहे, नक्की करा. आणि आवडली की नाही ते कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. बघत राहा मास्टर रेसिपीज. आता ओपन करून दाखवते. हे बघा, अशी जाळी पडते त्याला आतमध्ये, आणि अशी मस्तपैकी कट करायची आणि ह्या चटणीमध्ये अशी डिप करायची आणि खायची. चटणी तर इतकी सुरेख झाली ना, नक्कीच करा.